लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाची आनंदाची खुशखबर आलेली आहे, की भरपूर लाडक्या बहिणींना नाही, सर्वच लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना ₹1500 हप्ता हे जे आहे, यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला हप्ता आलेला अजून आहे का नाही आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे, ते सुद्धा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून यायचा आहे हप्ता, ते सुद्धा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला हप्ता अजून आलेला आहे का नाही. आणि ज्यांना कोणाला आले नाही अजून, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी लवकरच तुम्हाला नवीन एक अपडेट देणार आहे, की तुमचा हप्ता यायला सुरुवात होईल. तर आता लाडक्या बहिणींना आता आपण जाणून घ्यायचं, ज्यांची ई-केवायसी झालेली आहे, ज्यांनी पात्र लाडकी बहीण आहेत, फक्त त्याच लाडक्या बहिणींना हप्ता यायला सुरुवात झालेली आहे, असं सरकार पण म्हणलेलं आहे आणि शासनाकडून हे निर्णय सुद्धा आलेला आहे. तर बाकीचे राहिलेले लाडक्या बहिणींना त्यांना हप्ता येणार आहे का नाही, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हप्ता येणार आहे. तुम्ही चिंतित राहू नका, तुम्हाला सुद्धा हप्ता येणार आहे. आणि लाडकी बहिणी जे ई-केवायसी झालेले आहेत, त्यांना हप्ता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये येत नाहीये, तर त्याची पण यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे आणि आपण ते आता सुद्धा तुम्हाला मी ते दाखवणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जे तुमची लास्ट हप्ता फेब्रुवारी महिन्याचा आला होता का नाही आला होता, तुम्ही सांगा नक्की. तर आता आपण जाणून घेऊया, की कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता यायला लागला आणि कोणत्या नाही. तर या मी तुम्हाला आता दाखवतो डायरेक्ट जिल्ह्यांची यादी, की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. तर या लाडक्या बहिणींना आता लिस्ट यादी आलेली आहे. यवतमाळ, सातारा आणि अमरावती हे 3 जे जिल्हे आहेत. आता हे तिन्ही जिल्ह्याबद्दल आता आपण सांगूया. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे लाडकी बहिणी राहत आहेत, तर ते सर्व लाडक्या बहिणींना, जास्तीत करून लाडक्या बहिणींना आता ₹1500 मे महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. त्यांना सुद्धा त्या साताऱ्यामध्ये पैसे यायला लाडक्या बहिणींना सुरुवात झालेली आहे. आणि अमरावतीमध्ये जे लाडकी बहीण राहत असेल, तर त्यांना सुद्धा ही खुशखबर आहे, की त्यांच्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मे महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्याची यादी बघा आता. नागपूर, पुणे आणि नाशिक. आता नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे लाडकी बहिणी राहिलेल्या आहेत, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता महत्वाची खुशखबर, आनंदाची बातमी आहे, की त्यांना सुद्धा आता लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता ₹1500 यायला सुरुवात झालेली आहे. आणि याबद्दल आता पुणे जिल्हा जर बघितले, पुणे जिल्ह्यामध्ये तर सगळ्यात मोठी बातमी आणि सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींना सगळ्यात अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जे लाडकी बहीण राहत असेल, त्या सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे का नाही, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण की भरपूर लाडक्या बहिणींना पुण्यामध्ये लवकर येत आहे. आणि राहिली नाशिक. आता नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना यायला सुरुवात झालेली आहे. आता पुढचं बघा आता. संभाजीनगर, नागपूर आणि जळगाव. संभाजीनगरमध्ये सुद्धा आता पैसे यायला सुरुवात झालेले आहे. माझे युट्यूबर, माझे जे आहेत युट्यूब फॅमिली, त्याच्यामधले संभाजीनगर मधले पण आहेत लोक जे बघत आहेत, त्यांना सुद्धा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला हप्ता आलेला आहे का नाही संभाजीनगर जे मध्ये लाडक्या बहिणी राहतात, त्यांना तुम्ही सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि राहिलं नागपूर तर मध्ये येत आहे आणि जळगाव मध्ये पण आलेला येत आहेत. आता राहिला तर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. मुंबई उपनगर मध्ये पण चालू आहे आणि मुंबई शहर मध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. भरपूर लाडकी बहिणी अशी आहेत की ज्यांना अजून पण एकेकांना हप्ता आलेला नाहीये, बट तरी सुद्धा पुढचे जे काही सगळे जिल्हे, 36 जिल्हे जे आहेत, त्या 36 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप चालू झालेला आहे. आणि आता लवकरात लवकर तुम्हाला हप्ता येणार आहे. आणि आता मे महिन्याचा हप्ता येत आहे, तर ह्यामध्ये आता जून महिन्याचा हप्ता हे मिळून आता हप्ता येणार आहे अजून बाकीचे राहिलेल्या लाडकी बहिणींना सुद्धा. तर तुम्हाला ते हप्ता कधीपर्यंत येणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे लवकरच. तुम्हाला लवकरच सांगणार आहे जून महिन्याच्या पण हप्त्याबद्दल. तर तुम्ही जास्तीत जास्त करून लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. जून बद्दल माहिती पाहिजे का तुम्हाला, तर मी लवकर अपडेट देईन.